तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आम्ही सर्व चाललेलो आहे बाबुलनाथ येस मंदिरमध्ये आणि त्याच्यानंतर खायला प्यायला तरी रोज सारखा जो आमचा रोजचा असतो. पहिला स्टॉप काय असणार आहे? पहिला स्टॉप आहे बाबुलनाथ मंदिर. अच्छा. त्याच्या आधी आम्ही चाललोय आज आम्ही ऊस कव्हर खायला. घ्यायला. हा, ते ऊस वगैरे ते होत जातं, ते स्टॉप नाही इन्क्लूड होत आपण. तर वेलकम टू आवर ब्लॉग गाईज. येस येस, वेलकम वेलकम वेलकम. जे तू ऑलरेडी केलंस. मी खूप वेलकम करतो. आपण सर्व एक एकदा वेलकम करूया या लोकांना. वेलकम कर. वेलकम वेलकम. वेलकम कर आनंदी, वेलकम कर. गाईज. तर सध्या आल्या आल्या पोरींना दिसलेलं आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचे उंचे कवर. तर सध्या आम्ही तेच ते काय ते आता आम्ही घ्यायला चाललेलो आहेत आणि एकदा ते कवर घेऊन झाले का मग आपण निघत आहे बाबुलनाथ मंदिरला. त्याच्यानंतर आम्ही आमचा उसाचा रस पिणार आहोत. आमचा म्हणजे तेच ही लोक शॉपिंग करतील, आम्ही ज्यूस पिऊ नंतर बाबुलनाथ मंदिर. सो स्टे ट्यून, आपण आमच्या बरोबर चला, येस. मजा करूया. बाय. सो आम्ही आता टॅक्सी मध्ये बसलो आहे. फायनली आम्ही मगाशी डिस्कस करत होतो तर एका जणाला कव्हर घ्यायचं होतं इकडे, पण ते काही घेतलं गेलं नाही. सध्या आम्ही बसलोय. सक्सेसफुली अर्धा तास वेस्ट. आणि आता टुवर्ड्स बाबुलनाथ. फायनली बसलोय. बघू आता, त्या काकांनी मीटर घेण्यासाठी मना केलाय. ठीक आहे, शेअरिंग वर चाललोय मी आता. बघू कसं काय आहे. ओ माय गॉड. भेटू. तर मित्रांनो, सध्या आमचा विषय चालू आहे कॉपीराईट. कॉपीराईट म्हणजे काय असतं, ही ही कुठली भावना असते कॉपीराईट नावाची, त्याच्यावर डिस्कशन आमचं चालू आहे. आणि अंकिताचं असं म्हणणं आहे की आपण व्हिडिओ चालू असताना गाणं तरी बोललो तरी पण कॉपीराईट लागू शकतो. ती या गोष्टीला भरपूर घाबरते सध्या. आता मी दिसतो ऋतिक रोशन सारखा, तर माझ्यावर कॉपीराईट लागू शकतो का, हे पण एक प्रश्न आहे. जेवण नाही लागणार. हा, माझ्यावर लागणार, त्याच्यावर लागेल. त्याच्यावरती लागायला पाहिजे, कारण की आम्ही दोघं सेमिनार दिसतो. हो नक्कीच. आणि मी हा तुम्हाला व्हिडिओ का चालू केलेला आहे, तुम्हाला एक मस्त व्ह्यू आम्ही आता दाखवणार आहे. तर तो व्ह्यू नक्कीच तुम्ही बघा. आणि काकांनी परत लेफ्ट घेतलेला आहे, तो तरी सुद्धा आपल्याला खूप चांगला असा दिसत आहे. समुद्र, अरेबियन सी, काहीतरी अरेबियन अरे वा. तर प्रत्येकाचा काहीतरी त्याचा अशी पटेल. पुढे तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे बाबुलनाथ मंदिरला. येस. तर तुम्ही ते बघू शकता, खूप छान असे पक्ष्यांचे फोटोज इथे आहेत. आणि मे बी हे ते पक्षी आहेत जे काय बोलतात ते विलुप्त झालेले असतात कदाचित. हा, तेच पक्षी असावे कदाचित. आणि इथे 2 रस्ते आहेत, एक लिफ्ट आणि चालत. जिकडे 110 सीडी आहे चालत, आणि लिफ्टचा मात्र 1 रुपया घेतात. लिफ्टने वरपर्यंत जायचं 1 रुपया घेतात. तर 2 ऑप्शन्स आहे, पण सध्या आपण शिडीनेच जाणार आहे. येस. तुला शिडीने की लिफ्ट? हो भाऊजी, शिडी की लिफ्टने कशाने जायचं? जे आहे त्याने जाऊ. शिडी पण आहे, लिफ्ट पण, दोन्ही पण आहे, कशाने जायचंय? जाताना लिफ्ट जाऊ, येताना सीडी, म्हणजे दोन्ही भेटेल. चला, तर आपण हा डिझाईन घेतलेला आहे आणि आम्ही इकडे सुटणार आहोत की शिडीने जायचं की लिफ्टने जायचंय. सो लेट्स गो. मित्रांनो, आपण निर्णय झालेला आहे की आपण लिफ्टने जात आहोत. सर्वांनी हार मानलेली आहे, सर्वांचे गुडघ्यांनी हात वरती केलेले आहेत आणि चालत जाते. आणि हिने टास्क केलेला आहे, ही चालत चाललेली आहे. सॉरी, मी नाही ना, आज खूप पाय होता, लेग्स डे होता. अरे सो आपण जात आहोत लिफ्टनी. लेट्स गो. तुम्ही फोटोज बघू शकत असाल तर इथे जेव्हा जेव्हा शिवरात्रीला जिथे इव्हेंट झाले आणि जे सजवलेलं, तर सर्व इयरचे सर्व फोटो तिथे टाकलेले. छान असे फोटो तिथे आहेत. पुन्हा देवळामध्ये जेवढे पण फोटो घेतील, जिथे पण सजवतात, ते सर्व फोटो तिथे लोक लावून टाकतात. आम्ही लोक वरती पोहोचलेलो आहोत. आमचा एक मेंबर अजून खालीच आहे, ते शतपावली करत येत आहे. आम्ही लोक इथे पोहोचलेलो आहोत आणि आमचा एक मेंबर अजून खालीच राहिलेला आहे, त्याचे 7 पावली चालत आहेत.
108 सीड्या मधले ते आता 10-15 चढली असेल आणि आम्ही वरती पोहोचलो पण. सो कदाचित खाली बहुतेक जाताना भेटेल बहुतेक आमच्या तिकडे कॅमेरा अलाउड नाहीये. हो सो थोड्या टायमासाठी ब्रेक. पोचलो मंदिरात का तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू की इकडचं काय आली पण हम लोग आमची लिफ्ट स्लो होती वाटते. गाइस ही पोचली पण. बापरे. तूने लिफ्ट लिया दूसरा हे निंजा हातोडी आहे. निंजा हातोडी बघितलं असेल तर असंच काहीतरी असतं निंजा हातोडी. चला चला काही तुम्ही बघू शकता आपण ज्या देवळामध्ये सध्या आलेलो आहोत तिथून आपल्याला पूर्ण नरिमन पॉईंटचा व्ह्यू हा दिसतोय. आता नरिमन पॉईंट आहे का काय एवढं अंदाज नाहीये पण खूप छान असं व्ह्यू आहे. विचार करा गाईस ज्यांचं हे घर असेल त्यांना किती मस्त व्ह्यू असेल. वाव. आम्ही येताना आता ₹1 तिकीट काढलेलं आहे आणि ते सुद्धा हिला रिटर्न पाहिजे आहे. तर ती त्याला विचारायला जाते की रिटर्न आहे का आणि तिला आम्ही अडवलेलं. आम्ही बोलले की नको जाऊन दे असेल तरी आपण चालतच जाऊया कारण येताना आपण लिफ्टने आलोय. भाऊजी असं काय मग तुम्हाला असं का हे असं का मी चालत रेडी आहे. कोणी शिकवले हे हिला आम्ही तर शिकवलं नाहीये. मी चालत रेडी आहे. एनिवेज तर दर्शन खूप छान झालेलं आहे. रेकॉर्डिंग करता येत नसल्या कारणामुळे आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकलो पण खूप छान आतमध्ये असं आहे. आणि बाबुलनाथची स्टोरी जी आहे ती खूप अशी उत्कृष्ट आणि ऐकण्यासारखी आहे. तुम्हाला मी सांगतोच. तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे खूप छान असं. आणि बाबुलनाथ मंदिर याची स्टोरी सांगायचं झालं तर 200 ते 250 वर्ष आधी एक गाय होती कपिला नावाची आणि ती एका सोन्याची गाय होती. तर ती गाय जी आहे ना ती या माउंटनवरती जिकडे हे देऊळ बनवलंय इथे फक्त आधी एक माउंटन होतं. तर इथे फक्त ग्रास वगैरे ते सर्व होतं. ती गाय इथे येऊन दूध टाकायची. तर ती लोक चक्रामध्ये आलेली की कंटिन्यू म्हणजे ती तिथे दूधच करायची. ती गाय दूध द्यायचीच नाही कधी. तर ही लोक बोलायचे की एवढी गाय दूध का देत नाही. मन काय तर एक माणूस होता त्याचं नाव होतं बाबुल. तर हा बाबुल नावाचा माणूस एकदा गायचा पाठलाग करत करत आला आणि त्यांनी बघितलं तिथे की ही गाय या स्पेसिफिक जागेवरती जाऊन दूध देते आणि इथे दूध सगळं टाकून टाकते सर्व. तर मग या गाववाल्यांनी येऊन इकडे सगळं खोदलं आणि खोदल्यानंतर इकडे स्वयंभू शिवलिंग जे आहे त्याचं इकडे होतं म्हणजे ते. तर हे स्वयंभू शिवलिंग आहे. हे कोणी आर्टिफिशियली बनवलेलं नाहीये स्वतः बनलेलं आहे. तर तेव्हापासून गणपती आणि पार्वती ह्यांचं आयडल पण सोबत मिळालं. हो तर तेव्हापासून हे गणपतीने म्हणजे हे देऊळ जे आहे तेव्हापासून बनलंय. तर स्टोरी किती खरी खोटी माहिती नाही पण इट इज अ रिअल स्टोरी. इट मे बी आणि इट विल आय मीन आय थिंक सो खरंच असेलच खरी स्टोरी असायलाच पाहिजे. पण खूप छान आहे स्टोरी आपल्या देवी देवतांची. तर आता नेक्स्ट आपल्याला कुठे जायचंय. सध्या चपला घेतोय आम्ही आमच्या. आपण पहिला इकडनं निघूया. निघून बाहेर पडून बघूया आता कुठे जायचं. खूप पीसफुल दर्शन झालं. नंदिनीकडनं आपल्याला एक नवीन इन्फॉर्मेशन भेटलेलं आहे. तर ते इन्फॉर्मेशन असं आहे की आपण जेव्हा देवळामध्ये हे घेऊन जातो तेव्हा आपण फूल हार जे पण आहे आधी आपण घेऊन जातो. तर अंगर तू पण ऐक. तर आपण तेव्हा काय करतो की त्यांच्याकडनं आधी वस्तू घेतो आपण ते अर्पण करतो चढवतो देवाला नंतर खाली येऊन पैसे देतो. तर तसं नाही करायचं. बिकॉज जे पुण्य असतं जे तनच लागतं कारण की ती गोष्ट तुमची नसते जोपर्यंत आपण पैसे देत नाही. सो जेव्हा तुम्ही घेतात तेव्हाच ऑन द स्पॉट तुम्ही पैसे द्या. त्याच्यामुळे ते पुण्य जे तुम्हालाच लागतं. महाकालच्या पंडितनी दिले. महाकालच्या पंडितने नंदिनीचा ओळखीचा पंडित देतो महाकालचा. तर तुम्हाला जर इन फ्युचर महाकाळला जायचं असेल तर ही तुमची सेटिंग लावू शकते. तुम्ही इन्फॉर्मेशन खूप महत्वाची. तर आता पुढचा प्लॅन काय. दर्शन झालेलं आहे. कुठे चाललोय. कुठे जायचं आम्ही तुम्हीच सांगा कुठे जायचं. या लोकांना माहिती नाही. लाईव्ह आपण नक्कीच लाईव्ह पण देऊ एक दिवशी. आम्ही लोक बोलतील काय करायचं काय नाही आणि तुम्ही सांगणार आणि आम्ही करणार. तर आपल्या डोक्यात कुठे चाललो आहोत गाईज आम्हाला माहिती नाहीये. बट माहिती नाही कुठे चाललंय. समुद्रावर चाललेलो. बीच साइड मालदीव्स. ओह माय गॉड. मालदीव लवकरच मालदीवला पोहोचणार आहे आम्ही. येस 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 चालत चाललोय पण गाईज आपण. सीएसटीचा मालदीव्स. जास्त लांब नाहीये मालदीव्स.
लवकरच भेटूया लोकेशनवर, मॉलडीव्सवर. मित्रांनो बुकिंग चालू आहेत, मला कॉन्टॅक्ट करा. 50% ऑफ वरती माझ्याकडे तुम्हाला ह्याचे बुकिंग अवेलेबल असतील. तर तुला पाहिजे? आपले कॉन्टॅक्ट भरपूर आहेत. हे बघा किती छान बिल्डिंग आहे ती. ऑलमोस्ट पोचलो जाऊ गाईज आणि जस्ट व्ह्यू बघा, खूप खूप मस्त वाटतंय व्ह्यू. आणि असं वेदरमध्ये ना चालायला पण काही इश्यू होत नाही, म्हणजे छान वाटतं. जास्त गरमी पण नाही आणि चिकचिक पण नाही आहे पावसाची, एस्पेशली या माणसासाठी वेदर फ्रेंडली काइंड ऑफ त्यामुळे एन्जॉय करत करत चालत आहे. खूप मस्त वातावरण आहे, खूप मस्त. आपण पोहोचलेलो आहे गिरगाव चौपाटी इथे. किती मस्त व्ह्यू यार इकडचा. यार इथे घर हे पाहिजेच. ओके. सकाळी उठून एक कॉफी आणि रात्री जेवल्यानंतर लिंबू पाणी, जलजिरा पीत. लिंबू सोडा. जलजिरा पीत सनसेट बघणं आणि सनराईज सनराईज नाही बघू शकतो आपण इकडे, सनसेट बघू शकतो. सकाळी पण लिंबू पाणी. सनराईज बघायला आपल्याला गेटवेला जावं लागेल. पण सही आहे रंगिता. हे माझी बँक, माझी पहिली बँक. बलवा रील्स. पोलीसवाले बोलले की ह्याच्या पुढे येऊ नका. फक्त हा हा बघा, ही टुमटू मासीचा हा 4था माळ आहे आणि डुप्लेक्स आहे अरे. फक्त विचार करा, या फ्लोर वरती जर जर तुमच्यापैकी कोणाला घर मिळू शकत असेल, क्रेझी असेलच यार. या बिल्डिंग समोर आपल्याला हे दिसतंय. अजून काय पाहिजे गावात? बटरस्कॉच मिल्क गोला आहे. इथे मी आलो ते नेहमी खातो. खूप छान आहे, खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. फेवरेट. आम्ही खूप रिस्पेक्ट करतो त्याला प्यायला. Cheers guys. अशाच प्रकारे उमेश मी रिफिल करून आणले. याची हेच खासियत आहे, इकडे हे लोक रिफिल करून देतात, म्हणून तुमचा गोला एकदम नवीन नवीन होतो परत. तर तुम्हाला असं वाटत असेल मी उगाच घेतो, पण असं नाहीये. हे बघा फुल नवीन झालेलं आहे. म्हणजे सगळे सिरप वगैरे परत आले आहेत त्यामध्ये. त्यांनी गोळा पण नवीन द्यायला पाहिजे. एवढं नाही, ते असतं तर मग मी मानलं असतं. एवढं नाही, ठीक आहे. पण काय ते लक्षात ठेवा, हे एक मार्क करून ठेवा. जर तुमचा गोळा संपला तुम्ही त्याला परत रिफिल करून मागू शकता. अच्छा, हा तुम्हाला हा पॉईंट तुम्हाला असं वाटत असेल की मी हा बसून का पितोय, कारण जर तुमचा गोळा संपला तर तुम्ही त्याला परत भरून मागू शकता. तो ते लोक परत फिल करून देतात, म्हणून तो परत ज्युसी होतो. दिस इज द वन ऑफ द रिझन की आपण बसून खाऊ शकतो. वा, पकडो ना, अच्छा है पिओ. संपलेला आहे. आणि फक्त तो ग्लास खायचा ठेवलाय आता, बाकी सर्व काय समाप्त झालेलं आहे. चाटून पुसून. तर मित्रांनो आमचं ज्यूस आणि गोळा हे सर्व खाऊन झालेलं आहे. तेच ज्यूस पिऊन आणि गोळा खाऊन झालेला आहे, गोळा पिऊन. तर आम्हाला उभं राहून पावभाजी स्मेल एवढं ते देत होता. तर या लोकांना पावभाजी खायचं खूप मन झालं. तर मी त्यांना बोललो की तुम्हाला एक भरपूर फेमस पावभाजी जी आपल्या इथे मिळते, म्हणजे या इलाक्यामध्ये, ते तुम्हाला घेऊन जातो. तर तुम्हाला माहिती असेलच मी कुठे घेऊन चालू या लोकांना, पण यांना माहिती नाही बिकॉज हे कधी आले नाही. तर ते जागा कोणती आहे ते तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. सो लेट्स गो. गेसिंग. येस. त्यांचं परत पॉकेमॉन चालू झालंय गाईस. इथे बल्बसॉर आहे, बल्बसॉर. त्यामुळे हो इथे आपण पोकेमॉन टाकत आहोत सध्या. बाहेर वातावरण. कोणता टाकू? This looks like apple. कोण आहे? This looks like apple. चालेल. Apple Pokemon. बापरे. गाईज आम्ही आलो आहोत सरदार पावभाजीकडे आणि अनिकेत म्हणत होतो की फेमस पावभाजी. येस, हे बघा गाईज मेन्यू आहे.
मला उलटा देतो. सॉरी, मी तुम्हाला दाखवत आहे. मी इथे टाकते मेन्यू. ऑल्सो आता मी एक्सायटेड आहे टेस्टसाठी, बिकॉज आम्ही सकाळपासून क्रेव करतो लिटरली, की बिकॉज आणि किती आम्हाला काहीच खायला अलाउड केलं नाही. ड्रिंक्स वगैरे दिले बट खायला अलाउड केलं नाही. हे सांगून की खूप चांगली पावभाजी तो आम्हाला टेस्ट करायला देणार, आय मीन खायला देणार. सो लेट्स सी. पावभाजी तर आली आहे. पाव अजून पेंडिंग आहे बट भाजी तर आली. बटरमध्ये भाजी आहे की भाजीमध्ये बटर आहे समजत नाही आहे. आणि फक्त आम्ही पावाची वाट बघतोय. हे 2 पाव 4 पावाची वाट बघतोय. बघतो पावाचा पावभाजी आलेली आहे. बघू शकता बटर पावात गुंतवून टाकलेलं डिलिशियस वाटते. सुरू पण केलं अशी पावभाजी बघू शकत असं देत आहोत. तांबा मला इथे खाऊन द्या. असे वाटते उमेश पावभाजी. अगदी सुंदर, खूप सुंदर, खूप छान. येशील आता खायला येतो. होऊन नाही होऊ शकत पण येईल. आर यू गाईज एन्जॉय? मला थांबवत नाहीये. आता चाललंय घालत चाललोय. तू पाव देऊन देऊन थकलाय. तर मित्रांनो, पावभाजी अशा प्रकारे आमची संपत आलेली आहे आणि मी 6 पाव 5 1 पाव आणि इकडे 2 पाव अशा प्रकारे आम्ही क्लिअर जिंकलेलो आहे. पावभाजी बेस्ट. आणि सरदार पावभाजी स्टोरी अशी आहे की 1960 मध्ये जेव्हा कॉटनच्या मिल्स होत्या त्यांच्या वर्कर एकदम लास्टला रात्री खायला आलेले तेव्हा फक्त पाव होता आमच्याकडे उरलेला. तर पाव वाजता गाडीवर भाजी कोणत्या नव्हत्या, फक्त व्हेजिटेबल्स वगैरे थोड्याफार उरलेल्या होत्या. सरदार मोहम्मद सरदार असं काहीतरी नाव होतं याचं ओनरचं. त्यांनी ते भाज्या मिक्स केल्या तर मसाले टाक आणि ते मिक्स करून त्यांना खायला दिलं. आणि तेव्हा ते काय होतं कोणाला तर माहिती नाही. त्याच्यानंतर त्यांचे नाव काय ठेवायचं या गोष्टीचं, म्हणून ते नाव ठेवलं पावभाजी. तर एक एवढं लक्षात ठेवा की तुम्ही उद्या दुबईला जावा किंवा इंग्लंडला कुठेही जा, US वगैरे, जी पावभाजी तुम्ही तिथे खातात ती आज इथे बनलेली पावभाजी. हे नॉलेज महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती तर जाणून करून घ्या. आणि जिथे आम्ही आज बसलेलो आहोत तिथे पावभाजीचा जन्म झालेला आहे. प्राऊड टू बी मुंबईकर. चला भेटूया मग आपण. या लवकर खायला आणि मग खातो. आणि टेस्ट एक नंबर. तर मित्रांनो, अशाच प्रकारे आम्ही ट्रेन मध्ये सक्सेसफुली. प्रचंड पाऊस, डेंजर पाऊस चालू आहे बाहेर. मी एवढा भिजलो पण पूर्ण सुटतो. कारण की आज CST ला चेंज वॉशरूम मध्ये AC आहे. खूप मस्त. मला एवढं आवडलं काय सांगू तुम्हाला. आणि सवय आहे खूप जास्त इन्फॉर्मेशन द्यायची. सो हा इफेक्ट आहे त्याचा. अजून काय बस. आणि बाकी काय नाही. बाकी तुझा एक्सपिरियन्स कसा होता? तुझा It was worst. सेम वॉशरूम काहीच. एक्सपिरियन्स वेगळा आहे. ह्याचा वेगळा आहे, हिचा वेगळा. मी तर गेली नाही मला. आमच्या एक्सपेक्टेशन जास्त नसतात मुलांची, खूप कमी असतात. मे बी ते एक रिझन असेल. Cleanliness is the basic expectations. ते पण नव्हतं तिथे. क्लीननेस काय फायदा. बरोबर आहे. हे करणं इम्पॉर्टंट आहे. हे पण आहे पण आपण इथे नाही. तर अशा प्रकारे आजचा दिवस आमचा हा संपत आहे. Yes, guys. Yes. झोप आलेली आहे, कंटाळा पण आला. तर मग आजचं काय प्लॅन होतं संध्याकाळचं? घरी जाऊ. जर भूक लागली असेल. आज तू आम्हाला काय खायला बनवणार आहे? ओके बाय गाईज. या टॉपिक